नाही, हे सर्व हास्यास्पद आरोप आहे. पराभवाच्या छायेत महाविकास आघाडी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये जो अहंकार जागा झाला, त्या अहंकारामध्ये तुम्ही बघितलं असेल अनेक युती मुख्यमंत्री जन्माला आले, कितीतरी गृहमंत्री स्वप्नातल्या स्वप्नात व्हायला लागले. बदलत्या परिस्थितीत तुमच्या टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अहवाल येत आहेत, ज्या पद्धतीने सर्वे येत आहेत, त्यातून महायुतीचं सरकार येईल ही भावना जेव्हा झाली, तेव्हा शेवटच्या क्षणाला आपल्या स्वतःच्या पराभूत मानसिकतेतून पुढे जाण्याच्या दृष्टीने असे बेछूट आरोप केले जात आहेत. मला एक गोष्ट सांगा की विनोद तावडेजी राष्ट्रीय महामंत्री आहे, अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठं नेतृत्व आहे, समजदार समंजस नेतृत्व आहे, ज्यांना राजकारणामधल्या लक्ष्मण रेखा समजतात. मला उद्या कोणी म्हणालं की आदरणीय शरद पवार साहेब कुठं मतदारांना पैसे वाटताय, मी आयुष्यात विश्वास ठेवणार नाही. आदरणीय उद्धवजी पैसे वाटताय, मी आयुष्यात विश्वास ठेवणार नाही. याचं साधं कारण आहे की हे मोठ्या स्तरावरचे नेते एखाद्या वार्डाच्या कार्यकर्त्यावर असा आरोप झाला तोही विश्वास ठेवता येणार नाही, पण एखाद्या क्षणी विश्वास ठेवीन. पण विनोद तावडेजी काही ती मोठं नेतृत्व आहे, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. टीव्ही चॅनल्सच्या पत्रकारांशी अनेकदा विनोद तावडेजींचा संपर्क संवाद होतो. अशा नेत्यांबद्दल जेव्हा ज्यांची मोनोपल्ली आहे मतदारसंघात, ज्यांना वाटतं की मतदार म्हणजे आम्हाला बांधील आहे, त्या लोकांना विनोद तावडे आल्यानंतर आपला मतदार आता बांधल्या राहणार नाही या भीतीने असे आरोप केले जात आहे. आता अनेकदा टेक्नॉलॉजी मध्ये काय होतं, आता मी एखाद्या दुकानात एखादी वस्तू विकत घेतली, आता ती रेकॉर्ड मध्ये घ्यायची नाही, पण मी दुकानदाराला त्याचे 25 रुपये देतोय, 50 रुपये देतोय, 100 रुपये देतोय, तेवढंच काढायचं. ही भीती आहे. आता मी काय 100 रुपये मतदारांना देईल का जाऊन? पण उपाय नाही आहे. आता फेक न्यूज बनवणे, नरेटिव्ह करणे हा काँग्रेसने एक नवीनच राजकारणामधला नवीन प्रचार पद्धती आणली आहे आणि मी अनुभवतोय. काल सुद्धा मी एका गावात गेलो, त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपल्या गुंडांना घेऊन आले. आता हे ज्या गोष्टी आहे यामध्ये मला वाटतं की विश्वास ठेवण्याचं काहीच कारण नाही आणि असं कोणी पुरावा दिला तर तो निश्चितपणे निवडणूक आयोग तपासेल ना. निवडणूक आयोग तपासणारच आहे. सुधीर भाऊ, निवडणूक आयोग तपासेल, मात्र तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय विनोद तावडे हे मोठे नेते आहेत, भाजपचे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय महामंत्री आहेत, मग त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये त्या हॉटेलमधून सरळ बाहेर का नाही काढलं जात आहे असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. नाही, त्याचं कारण मग इथं बसून कसं समजेल? त्याच्या संदर्भात तर तुम्हाला त्यांच्यासोबतच चर्चा करावी लागेल. पण त्यांना बाहेर का काढलं जात नाही आणि ही कोणती जो पक्ष आहे काय तुम्ही बघूया. आता ते त्या ठिकाणी काय गुंडेगिरी करतात हे तर जगाला माहिती आहे. काय त्यांचा तो भाई होता, त्यांनी काय केलं होतं. सध्या स्वर्गीय सुधाकरराव नाईक असताना त्यांना किती महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं हे तर तुम्हाला माहिती आहे ना. आता हा गुण काही, हा भावाचा गुण त्यांच्या भावाला येऊ शकेल? आंब्याच्या झाडाला आंबेच लागतील, पेरू थोडी लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो काही आपण सांगताय त्या पद्धतीने जे सन्माननीय आमदार आहेत त्या भागातले त्यांचे भाऊ कसे होते, यांना ते गुण तावडेंमध्ये येतील का ती यांच्यामध्येच येतील? दडपशाही करणे, दादागिरी करणे, त्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी. सुधीर भाऊ, माझा प्रश्न तोच आहे की राष्ट्रीय महामंत्री भाजपच्या पक्षाचे विनोद तावडे यांना 2.5 तासापासून एका हॉटेलमध्ये घेरून ठेवलंय. 2.5 तास ते हॉटेलमधून बाहेर येऊ शकलेले नाहीत. एवढी हिंमत, एवढी ताकद, यामागे कोणती राजकीय महाशक्ती आहे असं वाटतं तुम्हाला हितेंद्र ठाकूरांच्या पाठीमागे? आता हे मग कसं सांगता येईल? नाही तर मी गृह विभागात नोकरी केली असती, सीआयडी किंवा आयबीचा प्रमुख आहे असतो. असं हे सांगता येणार नाही राजकीय शक्ती आहे की नाही, हे तुम्ही जरा शोधा. पण मी एवढं नक्की सांगू शकेल की तावडेजी एक उत्तम नेता आहे. मी अनेक वर्ष त्यांच्या हाताखाली सोबत काम केलंय आणि तावडेजी असं काम कधीच करू शकत नाही आणि या जन्मात तर करू शकत नाही, पुढच्या जन्मात माहित नाही. पण या जन्मात तावडेजी असा चिल्लरपणा, हा चिल्लरवाडा हे तावडेजी कधीच करू शकत नाही, मी हे नक्की सांगू शकतो.
बरं, पण सुधीर भाऊ, निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे अगदी उद्या मतदान आहे आणि आज हा सगळा प्रकार घडतोय, आज अशा प्रकारे विनोद तावडेंना घेरलं जात आहे, पैसे वाटपाचे आरोप केले जात आहेत, निवडणुकीवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो? म्हणजे मुंबई असेल, महामुंबईचा परिसर असेल किंवा कोकणाचा पट्टा असेल, कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो? तुम्ही कशा प्रकारे पाहताय? नाही, असा परिणाम व्हावा म्हणूनच काही लोक असे आरोप करतात. आरोप का केले जातात? निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी जिथं आपण मतदान घेण्यामध्ये असमर्थ आहोत, कमी आहोत, तेव्हा असं कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसारखं याच भावनेनी राजकारण करणारे लोक असतात. ते विकासावर राजकारण करत नाही, ते त्यांनी काय दिवे लावले हे सांगणार नाही, ते आपल्या घरात अंधार का यावर माहिती देणार नाही, तर दुसऱ्याच्या घरामध्ये लाईट बंद झाला म्हणून अंधार झाला तरी त्याच्या घरात अंधार आहेच असं सांगण्याचा प्रयत्न करतात. बरं सुधीर भाऊ, एक आणखी प्रश्न आहे या संदर्भात. चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे तुमचे प्रदेश अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचं नाव घेतो, किंवा देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का? कारण 2.5 तास झाले विनोद तावडे यांना घेरून ठेवलंय. नाना पटोले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. नाना भाऊ, 2.5 तासापासून विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये घेरून ठेवण्यात आलेलं आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरून ठेवलंय, पैसे वाटपाचा आरोप होतोय. काय आपली प्रतिक्रिया? सुधीर भाऊ, तुम्ही ऐकत होतो, आपल्या दुसऱ्याच्या घरातला अंधार आपल्या घरातला अंधार सांगत होते. कहाण्या सांगण्यात एक्सपर्टच आहेत ते. माझा मुद्दा असा आहे की 5 वाजता तुमचं स्टार प्रचारक असतील तुम्ही, तर तुमचं तो तिथं काय करत होता? दिवे लावत होता हा? आणि तुमचा माणूस तिथं पैसे वाटताना सापडला, हॉटेलमध्ये तुम्ही थांबलेला आहात. आता त्याला काय त्याच्यासाठी आता दुसऱ्यावर आरोप करणार? स्वतः भ्रष्टाचारी आहात आणि भ्रष्टाचाराने पैसा कमवायचा आणि भ्रष्टाचाराने आमदार विकत घ्यायचे आणि मग लोकांना विकत घ्यायला निघालात तुम्ही. आता उभा महाराष्ट्र नाही, उभा देश बघतोय तुम्हाला. तुमची लोकशाही काय आहे? अहो, हारायची भीती तर तुम्हाला आहे म्हणून तर तुम्ही पैसे वाटतात तुम्ही पैसे वाटून जिंकायचा जो प्रयत्न करताय आणि तुम्ही आता उघडे पडलेला आहात. तुम्हाला महाराष्ट्र जनता माफ करणार नाही आणि तुम्ही किती भ्रष्टाचारी हे लोकांना कळत आहे. त्याच्यामुळे यांना सुधीर भाऊंना म्हणा, आता तुम्हाला सांगायलाच नाहीये म्हणून तर तुमचं तो नाही, स्वर्गीय राजीव गांधींनी सांगितलं 1 रुपया पाठवला तर 15 पैसे पोहोचतात. आणि काँग्रेसच्या रॅलीमध्ये तेव्हाचे अध्यक्ष माणिकराव ठाकरेजी यांचा फोनही व्हायरल झाला. त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाहीये पटोले साहेब. आता ताजं सांगा ना. हो, तुम्ही ताजं सांगा ना. कशाला? राजीव गांधी साहेबांनी आज नाहीये आपल्यात 1 रुपया पाठवला तर 15 पैसे पोहोचतात. आताच सांगा तुम्ही. आता तेव्हाचं काय, आत्ताचं काय? स्वर्गीय इंदिरा गांधी सांगा ना. आता काय करता मला सांगा. माझ्या प्रश्न, अरे तुमचा गळा खराब आहे, कोळसा घोटाळा, तुमचा गळा खराब आहे, आणि तुम्ही सांगताय जेलमध्ये गळा खराब आहे, तुम्ही जास्त आवाज करू नका. तुमचा गळा खराब आहे, ऑपरेशन करा. अरे विषय तुम्ही सांगा, विनोद तावडे तिथं काय करताय? विनोद तावडे काय करताय ते सांगा मला. मुख्यमंत्री व्हायचे माझा काही आक्षेप नाही. अधिकार तुम्हाला आहे, तुम्ही बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजे. अरे विनोद तावडे काय करतात ते सांगा. माझ्या प्रश्नाचं काँग्रेसवाल्यांनी कधी केलाय का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. विनोद तावडे काय करतात तिथं? अरे विनोद तावडे काय करतात एवढंच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्यावर बोला ना तुम्ही. अरे सांगा ना. बोलायचं नाही तुमचा त्याला सांगा ना त्याच्यावर. आता चौकशीची गरज काय? कारवाई करा ना. अरे चौकशी तुम्ही करा ना, तुमची एक समिती नेमा. आम्हाला चौकशी काय? विनोद तावडे काय करताय? निवडणूक आम्ही काही नाही म्हणतो का तुम्हाला? निवडणूक आयोगाचे नियम आहेत की नाही? मुख्यमंत्री आम्हाला अडचण नाही आहे. अरे निवडणूक आयोगाचे नियम माहित आहेत की नाही तुम्हाला? सवय बदल. निवडणूक आयोगाचे नियम माहित आहेत की नाही तुम्हाला? माहित आहेत की नाही? मला निवडणूक आयोग माहित आहे. भाऊ तुम्हाला माहिती आहे. मग आता काय करतात तावडे तिथं? काय करतात ते सांगा तुम्ही. अरे सांगितलं ना, तावडेजी तिथं बोलताय ना. काय बोलतात? तुम्हालाही माहिती आहे. काय बोलतात? काय करतात त्याचं सांगा तुम्ही. उद्या शरद पवार साहेब हे मुंबईत राहतात, मतदान बारामतीला करतात. उद्या जर कोणी प्रश्न असा केला की तुम्ही मुंबईला काय करताय, असं कधी असतं का? ते कोणत्या स्तरावरचे नेते आहेत तावडेजी?
असं म्हणू नये. अच्छा. एकमेकाचा अच्छा. सन्मान एकमेकांनी ठेवण्याची अच्छा आवश्यकता आहे. अच्छा आता आले रस्त्यावर तुम्ही. आम्ही सुधीर तुमचा भाऊ. सन्मान ठेवतो. तुमच्याबद्दल अरे सुधीर बोलताना भाऊ, आम्ही आता तुम्ही संयम रस्त्यावर ठेवतो. आले, बरोबर आहे. तुम्ही आणि रस्त्यावर तुम्ही आला होता तावडेजींबद्दल बरोबर. बोलताना असं बोलू नये. अरे तावडेजी तिथं काय करतायत ते सांगा. अरे मी सांगतोय ना तावडेजी काय करताय हे तावडेजी सांगतील आणि मीही फोनवर विचारून सांगेन. पण एकदम संधी भेटली म्हणून काहीही बोलायचं. हो सुधीर हे भाऊ, नाना मला भाऊ, तुम्हाला हे विदर्भाचा सापडलं. दूध नाहीये. महाराष्ट्राने मान्य केलं. महाराष्ट्राने मान्य केलं तुम्ही काय. ठीक आहे ना. तुम्हाला 23 तारखेपर्यंत एकमेकाला स्वतः जिंकू असं म्हटल्यावर काही आक्षेप माझा घ्यायचा नाही. 23 तारखेला 5 वाजता नाना पण भाऊ हे बोलू ना आपण. पण आता हे पैसे सापडले त्याचं काय. हे पैसे कोणाचे होते. नाही पैसे कुठे सापडले. हे तर फक्त त्यांनी सापडले ना. नुसतं व्हिडिओ यांना दाखवा बरं. त्यांनी आरोप व्हिडिओ यांना केलाय. दाखवा पाहिजे. यांनी पैशाचा व्हिडिओ मी दाखवा पाहतो यांना. आता व्हिडिओ पाहतो. ठीक आहे. नाना भाऊ असं करू नका. मोठं व्हायचं